लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन केवळ कायदेशीर नोंदणीकृत समितीमार्फत करण्यात यावे, तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरातील सुविधा विकसित करण्यासाठी सांगली महापालिकेने तातडीने 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी आमदार राजू आवळे यांनी पत्रकार परिषदेत केली। यावेळी अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष सतीश मोहिते, शेवंताताई वाघमारे, गॅब्रियल तिवडे, कुलदीप देवकुळे, रंधवा गायकवाड, स्वाती चिखलीकर, श्रीकांत साठे, पायल पाटील, कपिल आवळे, शेखर मोहिते, आकाश दिवडे, जितेंद्र वायदंडे, सॅमसन दिवडे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राजू आवळे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवारातील सदस्यांचा समावेश असलेली कायदेशीर व अधिकृत समिती अस्तित्वात असून यात समितीमार्फत दरवर्षी जयंती साजरी केली जाते। समितीचे विद्यमान अध्यक्ष सतीश यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्य लोकशाही पद्धतीने कार्यरत आहेत। त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही अनधिकृत गटाला प्रोत्साहन न देता अधिकृत समितीला सहकार्य करावे। प्रशासनाने संविधानाच्या मार्गाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींना पाठबळ देण्याचा प्रयत्न करू नये। समाजात फूट पाडण्याचे प्रकार झाले तर ते सहन केले जाणार नाहीत। गरज भासल्यास महाराष्ट्रासह राज्यभरातील समाज बांधवांना एकत्र करून समाजाची ताकद प्रशासनाला दाखवून दिली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। तसेच सांगली महापालिकेकडे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात स्वच्छता, प्रकाश योजना, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून जयंतीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची मागणी केली। तर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने मशाल रॅली, 450 विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, 31 तारखेला रात्री 12 वाजता पुतळ्याला अभिवादन, 1 ऑगस्टला पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन, दंगलकर नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून 5 दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती माजी नगरसेविका शेवंताताई वाघमारे यांनी दिली। उद्याच्या 1 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या बहुजन समाजाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होणार आहे। यामध्ये खऱ्या अर्थानं 2017 पासून किंबहुना त्याच्याही अगोदरपासून या सांगली जिल्ह्यामध्ये रजिस्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती आहे। त्या समितीच्या महोत्सवाच्या जयंती कमिटीच्या माध्यमातून सतत आत्तापर्यंत या ठिकाणी जयंतीचे कार्यक्रम साजरे होत असतात। मी प्रशासनाला या निमित्तानं सांगू इच्छितोय की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही संरक्षण द्यावं, पाठबळ द्यावं, त्यांना जे लागते ती तिथं मदत करावी, कारण ती कायदेशीर रजिस्टर असणारी आणि या समितीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवारातली काही मंडळी सदस्यसुद्धा आहेत। म्हणजे इथे अधिकृत असणारी समिती आहे। या समितीच्या माध्यमातून ही जयंती साजरी होणार आहे। त्यामध्ये पूर्वी शेवंताताई वाघमारे असतील, अर्जुन कांबळे असतील, गॅब्रियल तिवडे असेल, उत्तम मोहिते, आता सतीश मोहिते अध्यक्ष झालेले आहेत। ही सगळी सदस्य अध्यक्ष म्हणून काम करणारी माणसांच्या माध्यमातून ही जयंती साजरी होणार आहे। मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला एवढंच या निमित्तानं सांगतोय, या समाजाचा माजी आमदार म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितोय की या प्रशासनानं समाजामध्ये तेढ निर्माण करून सत्ताधाऱ्यांची लाळ घोटणारा किंवा त्याच्या फक्त हुजरीगिरी करणाऱ्या माणसांना कुठं तर पाठबळ द्यायचं आणि आत्तापर्यंत कायदेशीर संविधानाच्या मार्गाने काम करणाऱ्या माणसांना बाजूला ढकलायचं, असं ही प्रशासन करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही। महाराष्ट्रातला नाही तर अखंड सगळ्या कानाकोपऱ्यातील सगळे प्रमुख मंडळी इथं सांगलीत येऊन प्रशासनाला समाजाची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे कायदेशीर असणाऱ्या कमिटीला, जयंती समितीला तुम्ही मदत करावी, एवढीच या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो।